आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हो बापरे, ब्लँकेट मध्ये लपलाय ससा. जीव तुझा आता बघ मी घेते कसा. अरे बापरे, ओपन युअर आईज. माझ्याशी न बोलता झोपशील. ओपन युअर आईज, ओपन युअर आईज, ओपन युअर आईज वाईड अँड ओपन. येस, जस्ट लाईक दॅट माय क्युटी गर्ल. काय फालतूगिरी चाललेली खालती. संगीतच्या प्रोग्राम मध्ये मी तुला काय म्हणालेले, माझ्याकडे बघायचं आणि छान अशी ब्राईट स्माइल द्यायची, हॅपी हॅपी राहायचं, हो की नाही. सांगितलेलं की नाही केलंस. नाही केलंस. काय झालं त्यामुळे. आजची बेशुद्ध झाली. आजची बेशुद्ध झाली, तुला कळतंय का. हा फक्त डेमो होता, कळलं. परत एकदा असं केलंस तर यावेळेस आजीला फक्त चक्कर आली. परत जर अशी वागलीस तर आजी बेशुद्ध नाही होणार. तुझी मम्मा जिकडे आहे ना तिकडे जाईल ना, कळलं. त्यामुळे एक गोष्ट डोक्यात फिक्स करून ठेवायची. आता लग्नात दिसशील मला तर स्माइल करायचं. कसं स्माइल करणार, असं स्माइल करायचं. वरातीत दिसलीस की छान नाचायचं, अशी अशी मान हलवायची, मस्तपैकी एन्जॉय करायचं. मीरा मावशी सोबत कशी थुई नाचत होतीस तसं नाचायचं. मी डान्स करताना तुला असं अशी छान फ्लाइंग किस दिली, पण तू काय केलंस. पण मला स्माइल दिलीस नाही दिलीस, तू काहीच नाही केलंस. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, तशी छान स्माइल नाही केलीस, मान नाही डोलवलीस तर आधी आजी ढगात, तुझी मम्मा जिकडे आहे ना तिकडे पाठवेन. त्यानंतर बाबाला तर पॉयझनचं बिस्किट देईन. एवढंच नाही, माझ्याकडे एवढी मोठी लिस्ट आहे. आधी बाबाचा जीव घेणार, मग त्यानंतर आजी, मग त्यानंतर बडी, मग त्यानंतर हरी, आणि शेवटी तुझी स्वीट क्यूट एकदम नाजूकशी फेवरेट मीरा मावशी. कळलं. नकोय ना हे सगळं. मग छान ब्राईट स्माइल द्यायची, कळलं. चल हसून दाखव, हसून दाखव, हसून दाखव. That's like my good girl. Good night. लेकरा, कसला विचार करतोयस. माझी लेक ज्या रिंगणात कैद आहे ते रिंगण दुष्ट शक्तीने अभिमंत्रित केलेलं आहे. ते भेदायचा मी पूर्ण प्रयत्न करेन, पण त्या प्रयत्नात माझी शक्ती क्षीण होऊन जाईल. कदाचित ती पूर्णपणे नष्टही होईल. काळजी करू नकोस.
अरे तुझ्या पाठीशी आदिशक्ती आहे, त्यामुळे तुला पुन्हा शक्ती अर्जित करणं अशक्य नाही. पण त्या शक्तीचा विचार करण्यापेक्षा तुझी लेक संकटात आहे त्याचा विचार कर. तिला यातून बाहेर काढण्याचा मार्ग बघ, मार्ग शोध. पण याहूनही मोठ्या दुष्ट शक्तींशी माझ्या लेकींचा लढा असणार आहे. त्यावेळी मी दुबळा ठरायला नको. काळजी करू नकोस. तुझ्या लेकीला सत्याचा प्रकाश दाखव. तो दाखवणं तिला जास्त गरजेचं आहे आणि हाच प्रकाश तिला तिच्या पुढील लढाईत मार्ग दाखवायला उपयोगी पडेल. वेदा, अजून उठली नाहीस बाळा? ए वेदा, चला चला लवकर उठूया. आपल्याला रेडी होऊन खाली जायचंय की नाही? हा, ए वेदा. वेदा, तुला माहितीये का, खाली ना आपलं घर खूप छान सजवलंय. मी तुला सांगितलं होतं माहितीये, तुझ्या बाबांचा आणि माताईंचा ना साखरपुडा आहे. आपल्याला छान छान नटून ना खाली जायचंय. चल 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 लवकर उठा उठा चला. वेदा, तुला ताप आलाय? काल रात्री तर नव्हता. अचानक असा ताप कसा आला बाबा? वेदाने सध्या बाहेरचं काहीच चरबट खाल्लेलं नाही. उन्हात खेळायला सुद्धा गेली नाही. आणि मी तिची एवढी काळजी घेते तरी सुद्धा कसा आला ताप? याचा अर्थ वेदाच्या मनात कशाची तरी भीती बसली. त्या व्यक्तीने वेदाला पुन्हा त्रास तर दिला नसेल ना? वेदा, मला सांग, तुला कोणी काही बोललंय का? ए वेदा, तुला कोणी त्रास देतंय का? वेदा, तू माझी लाडूबाई आहेस की नाही? मग मला सांग ना, कोण काही बोलतंय का तुला? कोण त्रास देतंय तुला? सांग ना वेदा. वेदा, ए वेदा. अगं मीरा, माझी प्रिन्सेस अजून रेडी नाही झाली. मायाताई, वेदाला ताप आला आपल्या. काय? काय म्हणतीयस? अरे बापरे. ताप आहे तिला. बाळा, चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात. हा चल. अथर्व, डॉक्टरकडे न्यायची काही गरज नाहीये. तिला गोळी घेऊन थोडा आराम करू दे, बरं वाटेल तिला. नाही मॅडम, पण मला बरं नाही वाटणार ना. हे लग्न वगैरे, हा साखरपुडा, हे सगळं आपण वेदासाठी करतोय, माझ्या वेदासाठी. आणि या कार्यक्रमात माझी वेदाच नसेल तर काहीच अर्थ नाही उरणार. माझं मन नाही रमणार माझ्या वेदाशिवाय. मला असं वाटतं की माया, मॅडम, मी खरंच बोलते.